जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कैरीचा मस्त रसरशीत गुळ आंबा करणार आहे। सोपी पारंपरिक रेसिपी आहे। गुळ आंबा करण्यासाठी ह्या 4 कैरी घेतल्या। स्वच्छ धुवून कैरी 2 तास पाण्यात ठेवून कोरड्या स्वच्छ पुसून घेतल्या। कैरीला पाण्याचा अंश अजिबात राहायला नको। कैरीची साल काढून घ्यायची आहे। कैरीचे असे देठ काढून घ्यायचे। गुळ आंबा करताना लोणच्याला घेतो तशीच कडक कैरी घ्यायची। मऊ आणि पिवळी पडलेली घ्यायची नाही, अशी पातळ साल काढायची। कैरी घेताना खूप आंबट नको। खूप आंबट कैरी असेल तर गुळ जास्त लागेल, म्हणून कमी आंबट घ्यायची। या पद्धतीने मी सगळ्या कैरीची साल काढून घेतली। आता ह्या कैरी किसून घ्यायच्या आहे। मी कैरीचा असा किस करून घेतला। किस खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही। एका मोठ्या भांड्यात ज्यामध्ये आपण गुळ आंबा करणार आहे त्याच भांड्यात किस मोजून घेते। कैरीचा किस मोजून घेतला म्हणजे गुळ किती घ्यायचा याचा अंदाज येईल। किस मोजण्यासाठी एखादी वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने मोजून गुळ घ्यायचा। 3 वाटी कैरीचा किस आहे, त्यासाठी 3 वाटी बारीक केलेला गुळ। कैरी जास्त आंबट असेल तर यापेक्षा थोडा जास्त गुळ घ्यायचा। गुळ आणि कैरीचा किस मिक्स करते। छान आंबट गोड चवीचा गुळ आंबा तयार होते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। गुळ आणि किस असा छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून 2 तासासाठी असंच राहू देते। पारंपरिक पद्धतीने गुळ आंबा करत आहे। 2 तासानंतर बघा गुळ पूर्णपणे विरघळला आहे। मिक्स करते। गुळ आंबा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कैरी आणि किस असलेलं भांडं गॅसवर ठेवून सुरुवातीला मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट होऊ द्यायचं। 4 ते 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम लो करायची। गुळ आंबा करण्यासाठी जाड तळाचं भांडं घ्यायचं म्हणजे तळाला लागणार नाही आणि लो फ्लेमवर एकतारी पाक येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। सतत असं फिरवत राहा म्हणजे तळाला लागणार नाही। गूळ टाकल्यामुळे तळाला लवकर लागू शकते, म्हणून सारखं असं फिरवत राहा। यामध्ये जायफळ पावडर, इलायची पावडर मिक्स करते। गुळाचा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं। खूप जास्त वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनिट लागतात। खूप जास्त घट्ट शिजवायचं नाही, कारण थंड झाल्यावर अजून घट्ट होते आणि गुळ आंबा कडक होऊ शकते। आता पाक चेक करायचा। यातील बोटाला थोडा पाक घेऊन थोडा थंड झाल्यावर 2 बोटाच्या मध्ये असा चेक करायचा। असा तार तुटायला पाहिजे। रसरशीत गुळ आंबा तयार आहे। यापेक्षा जास्त होऊ द्यायचा नाही। गॅस बंद करते। रंग पण छान आला। गुळ आंबा थंड झाल्यावर काचेच्या भरणीत भरून ठेवायचा। काचेची भरणी स्वच्छ कोरडी घ्यायची। भरणीतून गुळ आंबा काढताना कोरड्या चमच्याने काढायचा। गुळ आंबा थंड झाल्यावर बघा थोडा घट्टसर होतो, म्हणून फक्त एकतारीच पाक होऊ द्यायचा। 1-2 टीप लक्षात ठेवल्या की गुळ आंबा छान वर्षभर टिकतो। रसरशीत आंबट गोड चवीचा गुळ आंबा तयार आहे। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।